संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर 2 महिन्यात आंदोलन करणार. वाल्मिक कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपल्याच आमदाराला झापलं. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल. फडणवीसांचा अभिमन्यू पवारांना खडेबोल. फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्या. मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच. आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड. सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता. पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीत बीएमसीसाठी जागा वाटप. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार. राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजपा ठाम, सूत्रांची माहिती. शिंदेगड कडीपत्त्यासारखा भाजपा त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो. दोन्ही शिवसेनेत भांडण लावून भाजपा मजा बघतो. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट. कुणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही. फडणवीसांसोबतच्या दुराव्याच्या विषयावर एकनाथ शिंदेंची शेरोशायरी. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवरून सभागृहात खडाजंगी. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटकेंची लक्षवेधी. तर फडणवीसांकडून प्रकरणाची गंभीर दखल. सर्व कागदपत्र मागून वस्तुस्थिती मांडली जाणार. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब. शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा पैशाच्या बंडलचं व्हिडिओ ट्विट. शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत, बाकी सगळं ओके, दानवेंची टीका. राष्ट्रवादीच्या रूपानं आम्ही घरात शत्रू पाळला. अंबादास दानवे आणि तटकरेंकडून आता कूटनीतीचं राजकारण. महेंद्र दळवींवरील आरोपांनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक. दानवेंच्या प्रतिमेचं दहन. विधिमंडळ राडा प्रकरणी पडळकर आणि आव्हाड समर्थकावरती कारवाई होणार. विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवर शिक्कामोर्तब. सर्जेराव टकले, नितीन देशमुखांवरती आता तुरुंगाच्या कारवाईची शिफारस केली जाण्याची शक्यता. आदिवासी कुटुंबातील महिलेनं पैशासाठी पोटची 5 मुलं विकली. सामाजिक कार्यकर्त्याचा दावा. त्र्यंबकेश्वरच्या टाके देवगावमधील धक्कादायक प्रकार. महिलेला एकूण 14 मुलं असल्याची माहिती. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 800 रुपयांनी घसरून जीएसटीसह प्रतितोळा 1,31,016 रुपयांवरती. तर चांदीचे दर 2 हजारांनी घसरले. प्रति किलो 1,84,370 रुपये मोजावे लागणार. अमित शहा यांचं राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र. वंदे मातरम न गायलेल्या 9 घटनांचा पत्रात उल्लेख. घटना राज्यसभेत रेकॉर्डवर घेण्याची विनंती. काँग्रेससह समाजवादी पक्षावरती निशाण.